श्री स्वामी समर्थ. चला तर आज खूप छान अशी फोडणीची कच्ची कैरी बनवूयात. तर याच्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि या मस्त आंबट गोड कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. कारण कैरी तोडताना त्याच्या देठाला जो चीक लागतो तो चीक हाताला लागून त्याचे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून मी या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. तर आता या धुतलेल्या कैऱ्या मी एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घेणार आहे आणि याच्यावरती जे पाणी आहे ते पाणी सगळं असं मी छान पुसून घेणार आहे. तर कैऱ्या सगळ्या स्वच्छ अशा पुसून घेतल्या की याच्यातलीच मी एक कैरी घेतलेली आहे आणि आता या कैरीला मी छान असं कट करून घेणार आहे. तर मी कैरीचा अगोदर देठाचा भाग कट करून घेतला होता. तर तुम्ही बघू शकता याला थोडासा चीक आहे, तो चीकसुद्धा मी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे. नंतर ही कैरी मी कट करून घेतलेली आहे. तर या कैरीचे मी असे उभे काप करून घेतलेले, तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कैरी कट करून घेऊ शकता. तर मी थोडेसे पातळसर असे याचे काप केलेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी एकच कैरी वापरणार आहे. तर आता एका कैरीचे मी छान असे उभे काप करून घेतलेले आहेत. तर आता याच्यावरती टाकण्यासाठी मस्त खमंग फोडणी बनवूयात. तर गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि याची मस्त खमंग अशी फोडणी झाली की याच्यामध्येच थोडासा लसूण मी उभा कट करून घेतला होता, तो लसूण घालायचा आहे आणि त्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे या तेलामध्येच. तर गॅस मी बंद केलेला आहे. नंतर आता याच्यामध्येच थोडंसं हिंग घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धन्याची पावडर घालायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तर या फोडणीमध्ये तुम्ही हवे ते मसाले वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. नंतर याची फोडणी झाली का आता ही फोडणी मी या कैरीवरती टाकून घेणार आहे. नंतर याच्यामध्येच मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे आणि सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता याला किती सुंदर असा रंग आलेला आहे. नंतर याच्यामध्येच मी भाजलेल्या शेंगदाण्याचं 1 चमचाभर कूट घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेवढं दिसायला सुंदर लागते तेवढं चवीला त्याच्यापेक्षा खूप भारी लागतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघू शकता. तर ही मस्त टेम्पटिंग खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते. तर याचा मसालासुद्धा तुम्ही बघू शकता सगळीकडून असा छान लागलेला आहे. नंतर मी थोडासा कांदा, टोमॅटो आणि मटर घालून राईस बनवला होता. तर आता हा राईस एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि याच्यासोबत ही मस्त आपली फोडणीची कच्ची कैरी घ्यायची आहे. तर तुम्ही चपाती, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खा, याची चव खूप भारी लागते. एकदा जर तुम्ही बनवून खाल्ली तर परत परत तुम्ही हीच रेसिपी बनवून खाल, एवढी छान लागते. तर तुम्हाला माझी ही फोडणीची कच्ची कैरीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनेलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. बाय बाय.